नवी मुंबई महानगरपालिका की प्रस्तावित शिक्षा रूपांतरण नीति 2026 को लेकर विवाद गहरा गया है। इस नीति के विरोध में शिवसेना के उपनेता और विपक्ष के नेता विजय चौगुले ने मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर की है। याचिका में 20 मार्च 2026 को हुई महासभा में पेश किए गए विषय क्रमांक 13 को रद्द करने की मांग की गई है। याचिकाकर्ता का दावा है कि यह प्रस्ताव मनमाना, अवैध और अधिकार क्षेत्र से बाहर है तथा ये भारतीय संविधान के अनुच्छेद 14, 19, 1, ए और 21 के तहत दिए गए मौलिक अधिकारों का उल्लंघन करता है। इसके साथ ही अंतिम सुनवाई तक अंतरिम स्थगन देने की भी अपील की गई है। याचिका में यह भी कहा गया है कि बिना कानूनी अधिकार के इस तरह का प्रस्ताव लाया गया है, इसलिए संबंधित प्रशासन और अधिकारियों को इस पर कोई कार्रवाई करने से रोका जाए। इस मुद्दे पर विजय चौगुले ने पत्रकार वार्ता में कड़ा रुख अपनाते हुए कहा कि मराठी भाषा और संस्कृति के साथ किसी भी तरह का समझौता स्वीकार नहीं किया जाएगा। उन्होंने चेतावनी दी कि यदि इस नीति को प्रशासनिक मंजूरी देकर लागू करने की कोशिश की गई तो शिवसेना सड़कों पर उतरकर तीव्र आंदोलन करेगी। पिटिशन दाखल केलेलं आहे ते का करावं लागलं आणि या पाठीमागचा नक्की उद्देश काय आहे? सत्ताधारी हे रेटून देण्याचा प्रयत्न करतात का? बघा, महाराष्ट्रामध्ये मराठी जगली पाहिजे आणि मराठी पुढे जायला पाहिजे आणि शाळा पण या मराठी शाळा पण चालू राहायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आणि याच्यासाठी ज्या मेजॉरिटीच्या जोरावरती यांनी जो ठराव पास करून घेतला की नव्या मुंबईतल्या पूर्णपणे मराठी शाळा बंद करायच्या, ज्या पद्धतीने हे प्रायव्हेट लोकांची जी धारणा असते ती धारणा यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि आमचं म्हणणं नाही तर का की इंग्लिश मीडियम नका चालू करू, पण इंग्लिश मीडियम एका साईडने चालू करत असताना शिशूचे वर्ग तुम्ही मराठीचे ते कॅन्सल नका। इकडे शिशू म्हणजे KG म्हणजे शिशूपासून छोट्या म्हणजे पहिलीपासून म्हणजे त्यापासून आता त्याने असं धोरण आणलं आहे की ॲडमिशन घ्यायचेच नाही मराठीचे, पूर्णपणे इंग्लिशचेच ॲडमिशन घ्यायचे आणि पुढचे वर्ग चालू आहे तसंच येतं। उद्या याच्यामुळे काय होतं, आमच्या शिक्षकांवरती पण एक गदा येण्याचा विषय आहे आणि परत मराठी ही शाळा बंद होण्याचा हा विषय आहे। आणि मला कुठे याबाबत आम्ही शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही तसं कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केलेलं आहे। वेळ आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत। झोपडपट्टी पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन ही व्हायलाच पाहिजे आणि शासनाच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।